या वहिनी साहेब या, बसा बसा. अरे तू कशी आहेस बेटा? चांगली आहे. वा वा वा, तुम्ही दोघी जणी छान आहात हे ऐकून मला फार बरं वाटलं. पण मला एक सांगा, अगं एवढ्या कडक उन्हात आणि भर दुपारी तुम्ही माझ्याकडे यायचं काय कारण? काही खास काम काढलं का माझ्याकडे? क्योंकि दोपहर में आपको फुर्सत रहती है ना गुरुजी, इसलिए हम आपसे बात करना चाहते हैं. हा हा हा, हे मात्र खरं. दुपारच्या वेळेसच जरा निश्चिंतीने वेळ मिळतो आणि आपल्यासारख्या प्रिय व्यक्तीशी 2 मिनिट चर्चा करता येते, त्यांना व्यवस्थित सल्ला देखील देता येतो. बरं आता मला हे सांगा, काय काम काढलं तुम्ही माझ्याकडे? गुरुजी, जब से उनके माता पिता का एक्सीडेंट हुआ है ना, तब से वो इतने चिड़चिड़े हो गए कि हमेशा झगड़ा करते रहते हैं. माता की तस्वीर फेंक दी, घर में इतनी अशांति फैला दी है. गुरुजी आप कुछ करिए, हम चाहते हैं कि आप कुछ बताइए हमें. बर, त्यांची काही कुंडली वगैरे आणली? हाँ जी. हाँ. सीताराम सीताराम प्रभु. हे बघा वहिनी, सुनील साहेबांच्या कुंडलीचं अवलोकन केल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने माझ्या लक्षात आली की त्यांच्या कुंडलीच्या 5व्या स्थानी शनीचा प्रवेश झालेला आहे. त्यामुळे घरात काही अनिष्ट गोष्टी घडतील, भांडण वादविवाद होण्याची जास्त शक्यता आहे. पण मला एक सांगा, तुम्ही तुमच्या घरात कुलस्वामिनीचा फोटो लावलेला आहे का? नहीं गुरुजी. मग तुम्ही यापुढे तुमच्या घरातला जो हॉल आहे तिथे आपल्या कुलस्वामिनीचा फोटो लावा, ज्यामुळे सुनील साहेबांचा तिचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा राग थोडा थोडा कमी होईल, घरातील वातावरण देखील शांत होईल आणि सर्व गोष्टी सुव्यवस्थित होतील. ठीक है गुरुजी, अब हम चलें? हो हो, एक मिनिट. हा बघा, हा देवाचा प्रसाद घ्या. घरी जाऊन तुम्ही सहकुटुंब सहपरिवार याचं ग्रहण करा. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व समस्या सुटतील, वादविवाद सुद्धा कमी होतील. आणि हो, याच्या पुढे जर काही गरज लागली तर अवश्य या, मी हजर आहे. ठीक है गुरुजी, प्रणाम. बर, कल्याण हो कल्याण हो. वहिनी, बघितलंस ना गुरुजीने आपल्याला किती छान उपाय सांगितला. म्हणजे निदान आता दादा ऑफिस मधून घरी आल्यावर राग तरी नाही काढणार. ठीक है, चलो. दादा साहेब, तुम्ही समजण्याचा प्रयत्न का नाही करत? जर का आपण MRP कमी ठेवली ना तर आपला माल जास्तीत जास्त सेल होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. म्हणून आपल्याला MRP कमी ठेवायची आहे. टपे म्हणे MRP कमी ठेवली तर बरोबर आहे. अरे आम्ही 4 जण आहोत, 4 जण. तुझी MRP ठेवली तर आम्हाला काय शिल्लक राहणार आहे? ते काय नाही, आम्ही सांगू तीच MRP ठरली, बस फायनल. अरे आम्हाला चौघांना काहीतरी सुटायला पाहिजे का नाही? दुसरा इलाज एकच आहे, ओरिजिनल औषध कमी टाकून डुप्लिकेट औषध बनवायचं. असं केलं तरच पैसे वाचू शकतील, नाहीतर नाही. काय काय डुप्लिकेट माल? नाही, मी हे काही करू शकत नाही. मी कधीच डुप्लिकेट माल विकणार नाही. हा? सुनील, तू काय को डरता है? मैं हूं ना, सब सांभाळ लूंगा. राव, मार्केट तुम्हाला माहित नाही आहे, मला माहित आहे. मी मार्केटिंग करतो. तुम्ही मी जसं बोलतोय ना तसं करा. तुम्हाला मार्केटिंग अजिबात माहित नाही आहे. तुझ्या आईला तुझ्या गप बसायचा. जे आम्हाला माहिती आहे तेच करणार, कळलं? जास्त शहाणपणा केला ना कापून टाकीन तुझ्या मायला तुझ्या. बराबर है. शांति से लो, प्लीज प्लीज. अरे देख येडा, शांति से लो. वीणा, वीणा वीणा वीणा, अगं काय करतेस तू? घरामध्ये कुलस्वामींचा फोटो, घरातील सगळी शांतता तुला नाहीशी करायची का? तुला माहिती आहे ना सुनीला हे सगळं काही आवडत नाहीये म्हणून. बुआ जी, इन्हें कुछ नहीं होगा. ये माता जी की फोटो लगाने के लिए मुझे गुरुजी ने ही कहा था. हाँ, गुरुजी ने सांगितलंय म्हणे. मीरा, हा फोटो कोणी लावला इकडे? मैंने लगाया. का? तुला माहित आहे ना, या घरी कुलस्वामिनीचा फोटो तर लांबची गोष्ट आहे, नाव देखील घेतलेलं मला सहन होत नाही. आत्या, तूच सांग बाबा, माझं झालं सगळं सांगून तिला. आत्या, ही अशी ऐकणार नाही आहे.
मी आज हिला असा धडा शिकवीन ना, ह्या फोटो बरोबर हिला पण घराच्या बाहेर काढतो. सुनिए जी, ये क्या कर रहे हैं सोड आप? मला, सोड 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 मला हा फोटो काढू दे. ऐसा मत सोड कीजिए सांगितलं ना, आप. ऐसा सोड मत मला. कीजिए. मला फोटो आज अरे काढायचाच बाबा, आहे. ह्या घरामध्ये माझं कोणी ऐकतंय का? हा? ए तू काय काळ तोंड घेऊन उभी राहिलीस? चल आत चालती हो, चालती हो आतमध्ये. रेणुका, रेणुका, अगं पाणी आण ग बाई दादाला. तू शांत हो रे बाबा, तू बस बघू आधी बस, शांत हो. दादा पाणी घे. ज्या कुलस्वामिनीनी पूर्ण वंशाचा नाश केला, तिला कसली पुसताय तुम्ही? कुणाचा का फोन? अगं अनिल दादाचा फोन आहे. अगं बाई हो का? हो. हॅलो. हॅलो हॅलो रेनू, काय करतेस बेटा? हा, अच्छा अच्छा. अगं ऐक ना, मी सप्तशृंगी गडावर जातोय दर्शनाला. मी उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचतो. हा, हो ठीक आहे जाऊन ये. हो हो. ओके ठीक आहे. ओके बाय बेटा. ओके. काय ग? हा कधी येतोय ग. तो? अगं उद्या संध्याकाळी हो, हो. येतोय.
नाही नाही, आजच विचारायला लागेल. आता नाही तर कधीच नाही. विचारतोच. एक्सक्यूज मी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं बोला होतं. ना. तुमचे आई बाबा इथेच असतात? हो हो, माझे आई वडील इथेच असतात. मला त्यांच्याशी थोडं बोलायचं होतं. ते काय येतात माझे आई बाबा. नमस्कार, मला तुमच्याशी थोडं नमस्कार. बोलायचं होतं. कशाबद्दल? अं, चल आपण घरी जाऊन बोलूया. हा चल. हं. चल बेटा. घ्या पाणी. हो हो. हा बोला. नमस्ते. नमस्कार. नमस्ते. मी अनिल राजाराम शिंदे. बरं. आम्ही मूळचे सोलापूरचे. अच्छा. माझे आई बाबा लहानपणीच अपघातात वारले. हम्म, माझा मोठा भाऊ सुनील शिंदे. हम्म, आमचा सोलापूरला औषधांचा बिझनेस आहे. हम्म. मी गेल्या 5 वर्षापासून नाशिक मध्येच असतो. बरं. मला आत्ताच आईच्या कृपेने एका मोठ्या कंपनीत जॉब मिळालाय हं. आणि म्हणून मी इथे आईच्या दर्शनासाठी आलो होतो. आणि इथे मला तुमची मुलगी भेटली. मला तिच्याशी लग्न करायची इच्छा आहे. जर तुमचा होकार असेल तर मी माझ्या दादा वहिनींना सांगतो. त्यांची परवानगी घेतो. पाहुणे बुवा, हम्म, आमची पोर आईची सेवा करते. हम्म. तुम्ही तिला मागणी घातलीत, पण आपली काही अपेक्षा, कारण आम्ही गरीब माणसं तरी नाही नाही पण. नाही, मातेच्या कृपेने आमच्याकडे सर्व काही आहे. मला फक्त तुमची मुलगी हवी, दुसरं काही नको. बोला. तुम्हाला आमच्याकडे देवी मातेनेच पाठवलेलं आहे, त्यामुळे तुमच्या दोघांच्या लग्नाला आमचा पूर्ण होकार आहे. आमची मुलगी खुश तर आम्ही खुश. तुम्ही खुश आहात, तुमच्या दादाला कळवा आणि लवकरच वरात घेऊन या. एक्सक्यूज मी. हा बोल रवी. हा, अरे मी पोहोचतो ते 4:30 पर्यंत सोलापूरला ये. अरे आज सोलापूरचा माझा पहिलाच राऊंड आहे आणि तोही कॉलेज रोडला. तुला आठवतं ना आपली कॉलेज कॅन्टीन मध्ये धमाल? हो. अच्छा ठीक आहे, चल मी तुला बस स्टँडला गेलो होतो. हा अरे नक्की ये, तुला एक गुड न्यूज द्यायची. हा, ओके चल ठीक आहे. चला ठीक आहे, येतो. नमस्कार. नमस्ते. या. बाय. रेणुका, मी सकाळपासून तुला बघते. तू फार नर्वस दिसतेस. हं. आणि हो, क्लासमध्येही तुझं लक्ष नव्हतं. अगं विशाखा, अगं तुला काय सांगू. अगं दादा इतका राग करतो ना देवीचा, आणि त्यामुळे आमच्या घरातली सगळी शांतता भंग झाली आहे. आणि काल तर कहरच झाला. अगं त्यांनी कुलस्वामिनीचा फोटो काढला. फक्त बहिणीचा चेहरा बघून वाईट वाटतं ग. पण असा कुठला राग आहे तुझ्या दादाचा कुलस्वामिनीवर? मी लहान असताना सारखे आजारी असायचे. मग आई वडिलांनी देवीकडे नवस केला. सतत माझी औषधही चालू होती आणि त्यानंतर मी बरी झाली काही दिवसात. अगं पण दादाचे यावर अजिबात विश्वास नाहीये ग. मी फक्त आणि फक्त औषधांमुळेच बरी झालीये असं दादाला वाटतं ग. आणि मग त्यानंतर आई आणि वडील, आमची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवस फेडण्यासाठी तुळजापूरला गेले.